मी लिहिलेल्या लेखाचा चुकीचा अर्थ काढून काही स्वार्थी लोकांनी समाजात माझ्याबद्दल गैरसमज निर्माण केलेला आहे व त्यातून लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केला आहे. इथं मी काहीही चुकीचं लिहिलेलं नाही आहे, त्यामुळे मला काही भिण्याची गरज नाही. पण मी लिहिलेल्या लेखाचा नक्की अर्थ काय आहे हे समजावून सांगण्यासाठी मी आत्ता ही व्हिडिओ शूट करत आहे. मी त्या लेखात असं लिहिलेलं आहे की काही लोकांना पायात घुंगरं बांधणाऱ्या महिलांचा डान्स बघायला आवडतं, तर काही लोकांना टाळ मृदुंग वाजवून तिथं कीर्तनाला जायला चांगलं वाटतं. हे दोन्ही लोकांच्यामध्ये काहीतरी विचार आहे लहानपणापासून टाकलेले की बाबा ही गोष्ट चांगली आहे, ही गोष्ट वाईट आहे. ही कामं जरी वेगवेगळी असली तरी मनात काहीतरी इच्छा दडलेली आहे. जे लोक नाच बघायला जातात त्यांना वाटतं की बाबा हां, तिथं तो डान्स बघून मला आनंद मिळेल, ही इच्छा आहे. आणि टाळ मृदुंग वाजवणाऱ्या लोकांना असं वाटतं की इथं जाऊन मला पुण्य लाभेल, स्वर्ग मिळेल किंवा अजून कोणती आध्यात्मिक गोष्ट तरी काहीतरी मिळेल, ही इच्छा आहे. भले हे काम चांगले आणि हे काम वाईट असू दे, पण त्यात इच्छा अंतर्भूत आहे. त्यामुळे तत्वाने जर बघितलं तर त्या गोष्टीमध्ये जास्त फरक नाही आहे, हे मला सांगायचं होतं. कामं वेगवेगळी, भले हे काम चांगले आणि हे काम वाईट आहे, पण त्याच्यामागे बाहेरून मिळालेली प्रेरणा आहे. आणि ज्यावेळेस बाहेरून एखादी प्रेरणा भेटते त्यावेळेस त्यात तुमची इच्छा दडलेली असते, हे मला इथं सांगायचं होतं. त्यामुळे हीच गोष्ट भगवान श्रीकृष्णाने सुद्धा भगवद्गीतेत सांगितलेली आहे की निष्काम कर्माचा जो सिद्धांत आहे तो हाच आहे की ज्यावेळेस तुम्ही मनात कसली इच्छा न ठेवता, भले चांगली इच्छा किंवा वाईट इच्छा न ठेवता एखादं काम करता, त्याच वेळेस खऱ्या अर्थाने तुम्ही ह्या इच्छांपासून मुक्त झालेला असता. त्याच वेळेस तुम्हाला जे षड्रिपू आहेत आपल्या मानवी शरीरातील त्यापासून मुक्तता मिळत असते. मग तुम्ही चांगलं काम करा किंवा वाईट काम करा, किंवा चांगली इच्छा ठेवा किंवा वाईट इच्छा ठेवा, इच्छा ठेवणं हे चुकीचं काम आहे. हे श्रीकृष्णाने निष्काम कर्मचा जो सिद्धांत आहे त्यात सांगितलेला आहे. आणि हेच मला इथं सांगायचं होतं. ह्यात माझा कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणावर टीका करण्याचा काहीही हेतू नाही आहे. मी एक प्रामाणिक माणूस आहे. माझे इथून मागचे जरी लेख तुम्ही बघितले तर त्यात मी महिलांबद्दल सुद्धा चांगलंच बोललेलो आहे की महिलांनी स्वावलंबी व्हावं, स्वतःचा स्वतः रोजगार निर्माण करावा, नवऱ्यावर जास्त अवलंबून न करावं, पुढं आयुष्यात काही होऊ शकतं, हे कायम मी महिलांना सांगत आलेलो आहे. इथं माझा उद्देश चुकीचा नाही आहे आणि मी लिहिलेलं सुद्धा चुकीचं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, बुवा तेथे बाया हा प्रल्हाद केशव अत्रे हे महाराष्ट्राचे एक खूप मोठे साहित्यिक होऊन गेले, लेखक होऊन गेले. त्यांचं 50 वर्षापूर्वी त्यांनी लिहिलेलं हे नाटक आहे. त्यातसुद्धा त्यांनी हेच सांगितलं होतं की हे जे बुवा मंडळी आहे, धूर्त, स्वार्थी, जे स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्यांचा वापर करतात, ह्याच्यावर त्यांनी टीका केलेली आहे. आणि समाजात सहसा कसं होतं की महिलांना जास्त एक्सपोजर नसतो समाजाचा, घरातच जास्त त्यांचा वावर असतो, त्यामुळे समाजात काय चाललं हे जास्त माहिती नसतं. त्यामुळे अंधश्रद्धा त्यांच्याच ठिकाणी जास्त असते. मग ह्या लोकांनाच आपले विचार सांगायचे आणि आपले अनुयायी बनवून घ्यायचे, बाकीच्या काय तुमच्या इच्छा असतील त्या पूर्ण करायच्या, हे प्रल्हाद केशव अत्रे यांनी त्या नाटकातून सांगितलेलं आहे. उलट त्यांनी तिथं बुवा तेथे बाया, म्हणजे आधी बुवा आहे नंतर बाया तिथं जातात असं सांगितले. आणि मी टाकलं होतं की आता बाया तिथे बुवा, म्हणजे आता बुवा लोकांना काय घेणं देणंच नाही आहे, जिथं लेडीज दिसेल तिथं जायचं. हे बुवा लोक कोणते तर स्वार्थी, ज्यांना स्वतःचा स्वार्थ साधायचा आहे. मग अशा देवभोळ्या अंधश्रद्धाळू महिलांना त्यांच्या मनात विचार टाकायचे स्वतःचे आणि आपली प्रतिष्ठा वाढवायची, पैसा कमवायचा, ह्या गोष्टी तिथं मला सांगायच्या होत्या. इथं मी टार्गेट बुवा लोकांना केलेलं आहे, स्वार्थी बुवा लोकांना. इथं महिलांना टार्गेट केलेलं नाही. ही साधी सिंपल गोष्ट आहे समजण्यासारखी.
मी इथं सुद्धा महिलांच्याच बाजूने बोलत आहे. पण आता मी हे सत्य बोलल्याच्या नंतर ज्या स्वार्थी लोकांना माझं सत्य बोलणं खटकत आहे आणि त्यांची दुकानं बंद होणार आहे, त्यांना माझी इमेज खराब करणंच योग्य वाटलं, म्हणून त्यांनी माझ्या चारित्र्यावर हे शिंतोडे उडवलेले आहेत. आणि माझा विरोध हा ह्या ढोंगी कीर्तनकारांना आणि प्रवचनकारांना आहे, जे पैसे घेऊन प्रबोधन करतात. ह्यांचा उद्देशच चुकीचा आहे, पैसा कमावण्याचा आहे. भले मग त्यांनी नंतर कितीही चांगलं तत्त्वज्ञान सांगू द्या, त्याचा काहीच उपयोग नाही. आणि हेच तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे की जो माणूस कथा कीर्तनाचे पैसे घेतो त्याचे सर्वांग छेदले जावे, त्याला नरकात जातो, असं तुकाराम महाराजांनी स्वतः सांगितलेलं आहे. मग ज्या तुकारामांच्या अभंग घेऊन तुम्ही प्रबोधन करता, त्याच तुकारामांचे विचार तुम्ही पायदळीत उडवता, हेच मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्या ढोंगी कीर्तनकारांवर माझा आक्षेप आहे. मग एखादा म्हणेल की बाबा ते पैसे घेऊन शाळा बांधतात, धर्मशाळा चालवतात वगैरे वगैरे. हा पण ह्याला काहीच अर्थ नाही आहे. आधी तुम्ही समजा एखादा माणूस आहे, त्याने चोऱ्याला बड्या केल्या, भरपूर पैसे कमावले, आणि नंतर लोकांनी काय म्हणायला नको किंवा मनाला काहीतरी खटकायला नको म्हणून जर तो कुठंतरी दानधर्म करतोय छोटा मोठा, तर त्याला काहीच अर्थ नाही. हीच गोष्ट इथं या कीर्तनकारांना लागू होते. तुमचा उद्देश जर चांगला असेल तरच तुमच्याकडून ती गोष्ट चांगली होणार आहे. हे अनेकदा श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे किंवा तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. आणि हीच गोष्ट मी माझ्या लेखांमधून सांगत असतो. आणि ही गोष्ट समजण्यासाठी, माझ्या लेखांचं आकलन होण्यासाठी आधी माणसांना त्यांनी बुद्धीची जी द्वारं बंद केलेली आहे ती उघडणं जास्त गरजेचं आहे. कोणताही शिकलेला माणूस आणि समजूतदार माणूस मला म्हणणार नाही की तू चुकीचं करतोय, परंतु ज्यांना हे कळलंच नाही आहे, ज्यांनी चुकीचा अर्थ काढला आहे, ते मात्र म्हणतील. आणि पण मला त्याचं काही फरक पडत नाही, कारण तुम्हीच चुकीचा अर्थ काढलेला आहे त्याचा. आणि माझा उद्देश चुकीचा नाही आहे. मला ऑलरेडी सगळ्या लहानपणापासून गोष्टी मिळालेल्या आहे आणि मी त्याच्यातच खूप समाधानी आणि सुखी आहे. मला अजूनची अपेक्षा नाही आहे जास्त. मिळालं तरी ठीक, नाही मिळालं तरी ठीक. त्यामुळे कोणी मला इज्जत द्यावी, कोणी मला पैसा द्यावा अशी माझी अजिबात इच्छा नाही आहे. कोणी मला आदर द्यावा एवढी सुद्धा माझी इच्छा नाही आहे. त्यामुळे माझा लोकांकडून स्वार्थ साधण्यात मला काहीच इंटरेस्ट नाही आहे. आणि ज्या माणसांना उलट लोकांचा उपयोग करून स्वतःचा स्वार्थ साधायचा आहे, ही लोक आज तुम्हाला माझ्या विरोधात भडकवत आहेत. त्यामुळं ज्यावेळेस तुम्ही नीट बसून चिंतन मनन करसाल, भगवद्गीता नीट वाचसाल, गाथा वाचसाल, त्यावेळेस कळेल की अक्षय जे सांगतोय हे बरोबर आहे. आणि हे जे लोक तुम्हाला आज प्रबोधन करतात हे त्यांच्या स्वार्थासाठी प्रबोधन करत आहेत. आणि उद्देश नेहमी चांगला ठेवा, हेच भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. ज्यावेळेस महाभारतामध्ये इकडून दुर्योधन बाण चालवत होता आणि इकडून अर्जुन बाण चालवत होता, दोन्ही क्रिया एकच आहे बाण चालवण्याची, पण फरक येतो कुठं, तर अर्जुन हा धर्माच्या बाजूने, सत्याच्या बाजूने, आणि दुर्योधन अधर्माच्या बाजूने, असत्याच्या बाजूने. फरक इथं पडतो. कोण योग्य आहे, तर जो सत्याच्या बाजूने चालतो, ज्याच्या मनात उद्देश चांगला आहे, तो सत्याच्या बाजूने असतो. तुम्ही काय करता ही नंतरची गोष्ट झाली, पण तुमचा उद्देश काय आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे. हे इथं मला सांगायचं आहे. आणि हाच उपदेश मी भगवद्गीतेतून घेतलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा हेच ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वरी इनफॅक्ट भगवद्गीतेवर केलेलं भाष्यच आहे, त्यात काही वेगळं नाही आहे. त्यामुळे माझ्या मनात कोणाविषयी कसलाच द्वेष नाही आहे. हे मी आधी पण बऱ्याचदा सांगितलेलं आहे. या जगात माझा कोणीही दुश्मन नाही आहे. भले लोकांचा मी दुश्मन असेल, पण माझा कोणीही दुश्मन नाही आहे. त्यामुळे मला कोणावर टीका करण्याची सुद्धा मला काही गरज नाही आहे, कारण मला कोणाकडून काही नकोच आहे. आणि राहिली गोष्ट की मी गावातल्या लोकांना हे उद्देशून लिहिलेलं आहे का, तर नाही.
ऑलरेडी माझ्या फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर माझे भरपूर फॉलोअर्स आहेत. लाखो लोक मी लिहिलेले लेख वाचतात. त्यामुळे मी गावातल्या लोकांच्यासाठी काहीतरी त्यांना टोमणे मारण्यासाठी हा लेख लिहितोय. एवढ्या संकुचित वृत्तीचा मी नाही आहे. मला त्याची गरजही नाही आहे. गावातले लोक हे किती आहे, 10-12 लोक असतील ज्यांना माझ्या गोष्टी खटकत असतील. कारण मी तसं बोलल्याने, सत्य बोलल्याने त्यांना ते दुखते. मग दुखायचं नसेल तर तुम्ही तुमचं वर्तणूक नीट करा. आणि मी तिथं कोणाचं नाव पण घेतलेलं नाही आहे ना. त्यामुळे ह्यांना मला बोलायचं काही कारणच नाही आहे किंवा ह्यांनी अंगावर घ्यायचं काही कारण नाही आहे. मी तिथं कोणाचं नाव पण घेतलेलं नाही आहे. आणि ज्या वेळेस हे लोक मला भेटतात सर्वांसोबत मी एकदम व्यवस्थित बोलतो, प्रेमाने बोलतो. हे काय माझे दुश्मन आहे का? गाववालेच आहे ना. पण आज याच लोकांनी माझी इमेज खराब करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मला हे माहिती आहे की चांगल्या लोकांसोबत समाज नेहमी वाईटच वागत आलेला आहे. तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांचं उदाहरण घ्या, तुकाराम महाराजांचं उदाहरण घ्या, शिवाजी महाराजांचं उदाहरण घ्या. ह्यांनी समाजासाठी कायम स्वतःचं रक्त आटवलेलं आहे. पण यांच्या वाटेला नेहमी दुःखच आलेलं आहे. आणि मरतानासुद्धा हे ह्याच दुःखात मेलेले आहे. भले मनात सुख होतं, आनंद होता की मी काही चुकीचं करत नाही, पण समाजाने कायम त्यांना दुःखच दिलेलं आहे. आणि हे मला माहिती आहे. माझ्या वाटेला जरी दुःख आलं तरी मला त्याची काहीही पर्वा नाही. हे या महापुरुषांच्या जीवनावरून घेतलेला माझी शिकवण आहे. आणि उलट मी माझं नाव खराब ज्यांनी केलेलं आहे, हे जे गावातील काही लोक आहे, ह्यांच्यावरच मी उलट केस करू शकतो. माझ्याकडे पुरावेसुद्धा आहेत. पण माझे मित्र म्हटले की जाऊ दे, हे अडकतील फुकट. कारण ह्यांनी माझं नाव घेतलेलं आहे तिथं, माझी इमेज खराब करण्याचा तिथं यांनी प्रयत्न केलेला आहे. आता मी जर यांच्यावर गुन्हा दाखल केला मानहानीचा तर 2 वर्ष सजा आहे. वरून पैशाच्या स्वरूपातला दंड वेगळा. मी जो लिहिल तो त्यांना द्यावा लागेल जवळपास. ते पूर्णपणे गुंततील. पण माझा यांना गुंतवण्याचा काही हेतू नाही आहे. आणि फर्स्ट वेळ आहे. तुम्हाला जर काही वाटलं असेल तर तुम्ही माझ्याशी बोलू शकता. आणि इनफॅक्ट मी कोणाचं नाव घेतच नाही आहे. त्यामुळे कोणाला काय वाटण्याचा संबंधच नाही आहे. जर मी कोणाचं नाव घेतलं असेल तर मग वेगळी गोष्ट आहे. आणि तुम्हाला जर माझे लेख आवडत नसतील तर माझा नंबर तुमच्या मोबाईलमधून डिलीट करा किंवा मला फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवर अनफॉलो करा. आणि संविधानात जर तुम्ही बघितलं तर आर्टिकल 19(1) लिहिलेलं आहे की एव्हरी सिटिझन हॅज राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. आणि त्याच्यात हे अंतर्भूत केलेलं आहे की राईट टू एक्सप्रेस वन्स व्ह्यूज, बिलीफ्स अँड ओपिनियन्स. म्हणजेच तुम्ही तुमचं मत मांडू शकता. एवढं सोपं आहे. त्यामुळे माझ्यावर काही कारवाई होऊ शकत नाही. कारण मी सगळ्या लीगल गोष्टी लक्षात ठेवूनच लेख लिहित असतो. एवढंच मला सांगायचं होतं.